मणिपूर येथे 2 महिलांसोबत झालेल्या अमानुष अत्याचार घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन निषेध आंदोलन केले। पिंपरी चिंचवड येथील साने चौकात केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं। केंद्रातील मोदी सरकारच्या काळात देशातील महिला असुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारत मणिपूर सारख्या दुर्दैवी घटना देशात घडत आहेत। तसेच भाजपाचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंग आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील काही महिलांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे। त्यामुळे केंद्रातील सरकारने मणिपूर हिंसाचाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह आणि किरीट सोमय्या यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट कार्यकर्त्यांनी केली आहे। मोदींनी खऱ्या अर्थानं मणिपूरच्या सरकारला त्या ठिकाणचं सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी मणिपूरमध्ये देशवासियांना दिलासा दिला असता। निर्लज्जास्पद गोष्ट एवढी आहे की हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि आपल्याच देशातल्या एका राज्यामध्ये महिलांची दिंड निघते हे लांछनास्पद आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ह्या देशाचं काही पडलेलं नाही आहे। विदेशामध्ये जायचं, सूटबूट घालायचे, देशाचे पैसे लाटायचे, मिळून व्यवसाय करायचा अदानीबरोबर, याच्यात हे दोघंजण मग्न झालेत। इतरांचे पक्ष फोडून आपण सत्तेवरती यायचं आणि आपले सत्तेवरती आल्यावरती देशातल्या जनतेचं काय होईल याच्याशी यांचं काही घेणं देणं नाही। अक्षरशः बघायला गेलं तर काँग्रेसचे सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्या काळामध्ये महिलांचा सन्मान करायचा, महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि महिलांना विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली। आज महिला पायलट झाल्या। पवारसाहेबांच्या आणि मनमोहन सिंगांच्या काळांमध्ये तर महिला पायलट झाल्या। या ठिकाणी वेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना नोकरी करण्याची संधी मिळाली, महिलांना बाहेर पडता येत होतं। पण गेले 7 वर्षापासून पाहतोय की महिलांच्यावरती जे अत्याचार चालू आहेत याला पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम जबाबदार आहे, कारण यांना महिलांचं संरक्षण करता येणार नाही। हे निष्क्रिय सरकार आहे, हे सरकार बाद झालेलं सरकार आहे। यांनी लवकरात लवकर खुर्च्या खाली केल्या पाहिजे। यांचं चाललं आहे काय, आम्ही देशामध्ये NDA म्हणून अनेक छोट्या संघटनांना एकत्र करून आम्ही आमचा भाजपा मोठं करण्याचा प्रयत्न करतोय। पण ज्या भाजप मोठं करा तुम्ही, पण भाजपाच्या ज्या ठिकाणी तुमच्या राज्यामध्ये जिथे सत्ता आहेत त्या ठिकाणी जो हा धुमाकूळ चाललेला आहे, महिलांच्यावरती अत्याचार चालू आहे, बलात्कार चालू आहेत, त्याच्यावरती तुमचं लक्ष नाही आहे। म्हणजे तुम्ही देश विकल्याशिवाय राहणार नाही। मणिपूर की बात या विषयावर आम्ही तुम्हाला तडीच आम्ही पिछा सोडणार नाही, कारण की मणिपूरची बात जी आहे हे या देशातल्या महिला भगिनींचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार आहे। हा कुठला पक्ष किंवा कुठल्या राजकीय भूमिकेतून आम्ही या गोष्टीकडे बघत नाही। एक महिला भगिनींना ज्या पद्धतीनं तिच्यावर घृणास्पद अशा पद्धतीनं अत्याचार केलेला आहे, त्या आमच्या आया बहिणीची इज्जत ही कुठे तुला भाजपच्या टांगणीला बांधणीला आम्ही लागू देणार नाही। हे भाजपचे जे लोक आहेत ते मनुवादी लोक, यांना महिलांबद्दल बिलकुल आत्मसन्मान नाही आहे, यांना बिलकुल आत्मसन्मान नाही महिलांचा। हे महिलांना शूद्र समजतात। तुम्ही मनुस्मृतीमध्ये बघा, महिलांना हे शूद्र समजतात आणि म्हणून महिलांच्या विषयी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार भाजपकडून त्यांच्या बगलबच्च्याकडून चालू आहेत। हे खास करून या देशातल्या भारतातल्या महिलांनी लक्षात घ्यावं की आपल्याला हे कुठल्या टाचेखाली आपल्या पायाखाली ठेवण्याचं कटकारस्थान या भाजपच्या माध्यमातून, मनुवादी लोकांच्या माध्यमातून या भारतामध्ये चालू आहे। यांना कुठल्याही प्रकारचं हिंदू राष्ट्र वगैरे आणायचं नाही आहे। मनुवादी राष्ट्र यात वापरला काय, मनुवादी ब्राह्मणवादी राष्ट्र यात वापरला काय, इसलिए कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी हिंदू राष्ट्रकार आम्ही सर्व हिंदू बांधव, ख्रिश्चन, मुस्लिम या ठिकाणी भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहतो। ही सोने की लंका या भारतामधली सोन्याचा धूर निघाली, ही सोन्याची लंका भारताची एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असताना अशा प्रकारचं जातीमध्ये धर्मामध्ये तेढ आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रकारचं कुठलाही अन्याय अत्याचार जातीभेद मान्य करणार नाही। अशा जातीवादांना आम्ही इथून उधळून लावू, त्यांना इथून हाकलून लावू, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देतो। देशाचं अमृत महोत्सव झालं, 75 वर्ष या भारत देशाला स्वतंत्र मिळून प्राप्त झाली आणि या भारत देशामध्ये जे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत
आणि त्या संविधानाची या मणिपूरमधील घटनेने पायमल्ली होताना आम्हाला दिसत आहे आणि खूप दुःखद ही घटना आहे. ज्या आदिवासी बहिणी होत्या त्यांची ज्या क्रूरतेने नाही का, ज्या राक्षसी प्रवृत्तीने त्यांची नग्न धिंड अशी काढलेली आहे आणि असा घृणास्पद प्रकार हा भारत देशामध्ये होत आहे आणि हे खूप शर्मेची लाजेची बाब आहे. आणि तिथं भाजपचं सरकार आहे आणि आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी खूप मौन बाळगलं आहे. ही घटना होऊनसुद्धा ते शांत बसलेले आहेत. पण आम्ही त्यांना विनंती करतो की आता तुम्ही तुमचं काम करा, नाहीतर जनता तुम्हाला 2024मध्ये तुमची जागा दाखवेल. आणि म्हणून जे दोषी आहेत, जे आरोपी आहेत, त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फासावर लटका आणि त्या बहिणींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हीच आमची यावेळेला सरकारला विनंती आहे. सन्माननीय मोदी साहेबांना ही विनंती आहे. मणिपूरमध्ये जो हिंसाचार चालला आहे, एक 8-10 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल आला. त्याच्यानंतर आपल्याला कळलं की कशा प्रकारचा आणि कुठल्या लेवलला हा अत्याचार गेलेला आहे महिलांवरती, कशा प्रकारचा तिथं अत्याचार चालू आहे. ह्या आंदोलनाच्या मार्फत आमचा सवाल हाच आहे की हा जो अत्याचार होतो आहे ह्याचं जबाबदारी कोण घेणार आहे? मणिपूर सरकार घेते का केंद्र सरकार घेते? त्याच्यानंतर प्रामुख्याने आमची या आंदोलनात एवढी मागणी आहे की तिथल्या पीडितांना संरक्षण पहिलं देण्यात यावं, त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि जे कोण ह्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, एवढी आमची मागणी आहे.